नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. तालुका सिन्नर येथील विधवा महिलेच्या हत्येच्या निषेधार्थ कुंभार समाजाचे धुळ्यात निदर्शने. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे विधवा महिलेची हत्या झाल्याच्या घटनेचा धुळ्यात कुंभार समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कुंभार समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने करत दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे. दरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिन्नर येथील या हत्येप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हा अधिकाऱ्यांना त्या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान यावेळी कुंभार समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल वायदा चित्ते, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता, सचिव धुळे जिल्हा कुंभार समाज सामाजिक संस्था. आज रोजी आम्ही धुळे इथे जी घटना घडली, धुळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे जी घटना घडली, पीडितेवर जो अन्याय अत्याचार झाला, 13 वर्षीच्या बालिकेवर जो अत्याचार झाला, तिची आई तिच्या आजीवर तिथल्या लोकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सदर केस मागे घ्या असं म्हणून तिच्यावर पॉक्सो अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तर सदर गावातील पोलीस पाटील सरपंच यांनी या घटनेला त्यांनी जी धमकी दिली होती, तर 2 दिवसात तू जर केस नाही मागे घेतली तर आम्ही तुम्हाला जीवे ठार मारू. तर खरंच त्या नराधमांनी त्या बाईला हातपाय बांधून फरफटत नेऊन शेतामध्ये गळाला फास लावून विहिरीमध्ये टाकून दिलं. तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्हा कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध व्यक्त करतो. मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आता, तर त्याच्यात स्पष्ट म्हणून दिलेलं आहे, जर याच्यापुढे जर असा अन्याय अत्याचार कुंभार समाजावर झाला तर कुंभार समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. फुले आंबेडकरांच्या विचार प्रेरणेने चालणारा पुरोगामी महाराष्ट्र या काळीमा फासण्याचं काम या नराधमांनी केलेलं आहे. तर याचा कुठेतरी या प्रकार थांबायला पाहिजे. गृह खात्याने याचा चांगला विचार करायला पाहिजे आणि कुंभार समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे.